प्रतुर्ण ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, नांदेड सिटी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन. एक आणखीन एक अजित पवार म्हणजे काय, किरीट सोमय्या म्हणजे काय, हे तर सगळे पवार, पार्थ पवार, रोहित पवार, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया ताई सगळे एका वाक्यात. ईडीचा प्रवक्ता कोण, किरीट सोमय्या. आता म्हणणार इन्कम टॅक्सचा प्रवक्ता कोण, किरीट सोमय्या. पण ताई मग हे पण सांगा ना जरा, अजित पवारांच्या अनेक कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार आहे, त्यातल्या एका कंपनीचं नाव आहे यश वी ज्वेल्स कंपनी. मी जे बोलतो ते सगळे कागदपत्र देतोय. यश वी ज्वेल्स कंपनी ही शेल कंपनी आहे. यश वी ज्वेल्स कंपनी हे 23 एप्रिल 2009 रोजी सेबीने प्रतिबंधित केलेली शेल कंपनी, बोगस कंपनी. अर्थात या कंपनीमध्ये ठाकरे सरकारचे एकंदर 3 मंत्री नेत्यांचे मनी लॉन्ड्रिंगचे माझ्याकडे रेकॉर्ड आलेले आहे. हे यश वी ज्वेल मधून ठाकरे सरकारचे 3 मंत्री ऑब्लिक नेत्यांनी हात धुवून घेतले, म्हणजे काळं तर पांढरं केलंय, मनी लॉन्ड्रिंग. आम्ही टोटल मारण्याचा प्रयत्न केला. माकी मी जे प्रेस नोट मध्ये जे सगळी नावं लिहिली आहेत ते वाचत नाही आहे. गुरु कमोडिटी, स्पार्कलिंग सॉइल, फायर पॉवर मार्केटिंग, नॉन कॉन एनर्जीज, आर्या एग्रो बायो अँड हर्बल, जय एग्रोटेक, कल्पवृक्षा प्रमोटर, सूर्य किरण एग्रो एस्टेट, ओमकार रिअल्टर, शिवालिक. आणि ही यादी तर आणखीन वाढतच जाते. म्हणजे BFS केमिकल, फायर पॉवर एस्टेट, वाय क्रिएशन, सुजय एग्रो, अर्थ एग्रो, हिंदुस्थानातली अजित पवार आणि सहकार्यांवरची हिंदुस्थानातली सगळ्यात मोठी इन्कम टॅक्स रेड आहे. 7 दिवस चालू आहे. माझ्या माहितीप्रमाणे 24 पेक्षा जास्त प्रमोटर, डिरेक्टर्स, ओनर्स, कंपन्या प्रकल्पांपर्यंत पोचले आहे. कुठे भिंतीचा आड लॉकर होतात त्यातनं काहीतरी सापडते, तर कुठे बेसमेंट मध्ये पार्किंग प्लॉट मध्ये जे सर्व्हर रूम मधून काहीतरी सापडते. नेटफ्लिक्सनी जर सिरियल बनवायची ठरवली तर अजित पवारांना किमान 200-400 कोटी रुपये रॉयल्टी मिळू शकेल. कारण की कदाचित सीझन 1, सीझन 2, सीझन 3 10 एपिसोड 13 एपिसोड. सीझन 1 सीझन 2 म्हणजे हे अजित पवार आहे ना, आणखी बाकी पवारांचं बाकी आहे ना. सीझन 1 मध्ये अजित पवार. आणि म्हणून शेवटी एवढंच सांगतो, ठाकरे पवार सरकार 1 नंबरची घोटाळेबाज सरकार आहेत. या महाराष्ट्राला या घोटाळेबाज नेत्यांपासून मुक्त करणं हे आमचं लक्ष आहे. धन्यवाद. आयकर विभागाच्या छाप्यात आतापर्यंत काय काय सापडलं? तुम्ही काहीतरी आम्हाला यादी दिली, आता 2-3 ठिकाणी सांगितलंय, अजून सांगा नेमकं अजून काय काय सापडले ते. तुम्ही गुगली टाकतायत, हा ट्रॅप करतायत, मग लगेच तिथून रोहित पवार स्टेटमेंट कळणार. किरीट सोमय्याला कुठून कळलं? पण मी तुम्हाला 2 उदाहरणं दिली आणि हे 2 उदाहरणं मला माहित आहे, कारण की माझ्याकडे पण ही माहिती कुठून तरी आली. मी तुम्हाला जे टोटल इंटर कनेक्टेड ट्रान्झॅक्शन म्हणजे 24 ठिकाणी तर शोध संशोधन हे
पण टोटल सस्पिशियस म्हणजे ट्रान्झॅक्शन विथ सस्पिशियस एंटरप्रिन्युअर किंवा बॉडीज हे 57 पर्यंत पोहोचले. 57. आणि त्यात अनेक मोठी मोठी नाव आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना पाठवत आहे ना. असं आहे, तुम्ही आणि मी पण असू शकतो. मी तुम्हाला उत्तरच देतोय दादा, मी उत्तर देतोय, मी उत्तर देतोय दादा. मी भाजपचाच झालो ना, तुमच्याबद्दल नाही बोललो मी. तुम्ही म्हणजे मी म्हणालो सामान्य माणूस पण असू शकतो आणि किरीट तुम्ही असू शकतो. कारण की तुम्हाला मला, मी इमानदारीत सांगतो, मला माहित नव्हतं की जरंडेश्वर मध्ये एवढी लेअर आणि बहिणी असेल. मी इमानदारीत सांगतो, मला माहित नव्हतं. अजित पवार कुठेतरी आहे हे म्हणजे समजलं होतं, पण शोधायचं होतं. तर याच्यात कसं असते ना की आता त्या बेनामी कंपनी बद्दल सोबत कुणाचेही ट्रान्झॅक्शन झाले तर वी कॅन ब्लेम दॅट पर्सन. तर बीजेपी महापौर बद्दल पण होऊ शकतं, त्याला काय माहित. हे कपड्याचं दुकान अजित पवारांचं बेनामी दुकान आहे, तो जाऊन शर्ट घेऊन येणार. म्हणून मुद्दा असा आहे, आपण काय म्हणतो कनाईवंत म्हणतो, म्हणजे मी माझ्या भाषेत सांगतो, माझ्यामध्ये त्याला आपण म्हणतो ना इन्व्हेस्टिगेटिव्ह. कनाईवंत इज अ डिफरंट थिंग. मला कनाईवंत भाजपचं कोणी अजित पवार बरोबर असं अजूनपर्यंत ऐकलं नाहीये. आपण कनाईवंत म्हणतो. कोणी दुसरा बिझनेस एंटरप्रेन्युअरनी पण त्याच्यासोबत जॉईंट व्हेंचर केलं, आय वॉन्ट ब्लेम इट. पण इथे काय झालं, स्वतः उपमुख्यमंत्री, स्वतः फायनान्स मिनिस्टर, स्वतः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक चालवतात. एकंदर बीड प्री बीड मीटिंग मध्ये 22 कंपन्या आल्या. किती? 22. त्या एकानेही बीड सबमिट केली नाही, नॉट सिंगल. आणि 23वा कंपनीने केली गुरु कमोडिटीने. 65 कोटी मध्ये त्याला दिलं. पण गुरु म्हणतात ना, पवार म्हणजे गुरु, पवार म्हणजे महाराष्ट्राचे गुरुच मानतात स्वतःला. तर गुरुच आहे ना, म्हणून नाव पण गुरु कमोडिटी. त्या गुरु कमोडिटीला 65 कोटी अजित पवारने दिले मागच्या दारातून. त्याला गुरुच म्हणावं लागणार ना. म्हणून माझा उद्धव ठाकरे दिना आणि राज्यपालांना आव्हान आहे, दिस इज 100% वायोलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्ट. हे सगळे डॉक्युमेंट इन्कम टॅक्स कडे असेल, पण तरी अधिकृतरित्या इन्कम टॅक्स ईडी राज्यपालांना सुपूर्द करणार आहे. म्हणजे मग चेक, कारण की मंत्र्यांवर व्यवसाय करण्यावर प्रतिबंध नाही, पण जर ते जे निर्णय घेतात त्याचा आर्थिक फायदा त्यांचा संस्थांना होत असेल तर त्याला ते करता येत नाही. अजित पवारांनी त्या सगळ्याचा भंग केला. हायकोर्टाने इन्व्हेस्टिगेशनचा ऑर्डर दिलाय. मी तर या लोकांना आग्रह करणार, त्याचा रिपोर्ट लवकर हायकोर्टाला द्या. तीन मंत्र्यांची नाव आहेत मनी लॉन्ड्रिंग मध्ये, ते पुढच्या वेळेला जाहीर करणार का असं त्यांनी विचारलं. खूप मेहनत करायला लावतात हो तुम्ही लोक मला. आम्ही कुठे तुला काही दोष थोडं देतोय, मी हे सांगतोय. आता जरंडेश्वर शोधताना मला 2.5 महिने लागले. तर फक्त मी सांगतो उत्तर. तर यशवी ज्वेल मध्ये कोणी गेले हे तर कळलंच आहे, त्याला मेहनत आता झालेली आहे. पण आता मला बाकीच्या पण शोधावे लागणार ना त्यांचा. कारण की अजित पवार तर शोधायला एवढं गेलं, निघालं एवढं. मी तर जरंडेश्वरच्या मागे होतो, आता अनेक जरंडेश्वर निघाले. म्हणून दुसरी जी 2 नावं आहेत त्यात वी विल गो इन मोर डिटेल. तुम्ही आधी नाव घेऊन शोध घेता का शोध घेता म्हणून नाव काय होतं? नाव ठरवून मग शोध घेता. नाव ठरवण्याचा अधिकार फक्त पवार परिवाराला दिलाय. नाव ठेवतात ते की किरीट सोमय्या ईडीचा प्रवक्ता, नाव ठेवतात ते किरीट सोमय्या सीबीआयचा प्रवक्ता. आणि मी म्हणतो पवार परिवार साहेब, तुम्ही घोटाळे करतात त्याच्यावर बोला ना.
किरीट सोमय्यांनी शोधला की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम मुळे तो बाहेर आला किंवा कुठला तरी आरटीआय ऍक्टिव्हिस्ट मध्ये आला, पण तुम्ही एवढा घोटाळा केला त्याचं उत्तर का देत नाही? आमचं संशोधन वेगवेगळ्या पद्धतीचं असते. काही काही वेळी अनेक लोक येऊन माहिती देतात. जरंडेश्वरच्या विषयी मी डिटेल मध्ये गेलो त्यावेळी ते 27,000 शेतकऱ्यांचे प्रतिनिधी 2दा मुंबईत येऊन भेटले, एकदा साताराला भेटले. त्यावेळी अजून काय अजित पवार डायरेक्ट असेल असं मला वाटत नव्हतं, कारण की एवढं ते चार्टर्ड अकाउंटंट एवढे कच्चे असेल. पण त्यात तुम्हाला एक माहिती देतो, आता देतो हे जे सगळे घोटाळे निघतात ना त्यातनं 4 ते त्यांना एक चार्टर्ड अकाउंटंट कॉमन येतोय, कॉमन, की तो यांचा सल्लागार आहे. उपमुख्यमंत्रींचा तो मुख्यमंत्रींचा पण तो. शालिनीताई पाटलांनी जरांडेश्वरवर बरेच काळ म्हणजे बरेच वर्ष झालं केंद्राकडे राज्याकडे तक्रारी केल्या होत्या. मागही सत्ता होती, केंद्रात सत्ता होती, तर तिथं खरंच असं तुमच्यासारखं हुशार कोण नाही असं वाटतंय का तुम्हाला? तू माझं कौतुक करतोय की ठोकतोय? आणि माझ्या पक्षात तर जिवंत राहू दे मला भाऊ. आणखी परत मी काय उत्तर दिलं, म्हणजे तुमच्या पक्षात पण दुसरं कोण नव्हतं का? परत मी कोणी कुठे खोटा उत्तर दिलाय? मी पण तेच विचारलं की माझं कौतुक करतोय की खड्ड्यात टाकतोय. हे तुमच्याकडे ऑन रेकॉर्ड भेटले ही प्रॉपर्टी इलेक्शनच्या ऍफिडेव्हिट मध्ये आहे का ती सगळी? तिथे डिक्लेअर करावी लागते, तुम्हाला तिकडे कंप्लेंट करणार नाही. याच्यात तुम्ही थोडा आरामशी वाचला नाही, तुमच्या लक्ष देणार. मी सांगितलं ना, यांनी 1.5-2 डझन लेअर तयार केले होते. तर त्या लेअर मध्ये कसं असते ना की याच हे नसते, इलेक्शन ऍफिडेव्हिट मध्ये जरंडेश्वर लिहिलेलं नसते, त्यात स्पार्कलिंग एग्रो लिहिलेलं असते. तर मी प्रेमाने सांगतोय, म्हणजे ज्ञानाचा हे देतो की त्या स्पार्कलिंग एग्रोनी आता इथे तर 7वा इतक्या लेअर नंतर घेतलेलं आहे. स्पार्कलिंग एग्रो मध्ये बहीण पार्टनर आहे हे सापडतच नाही आपल्याला. कारण की भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावरती वेगवेगळे आरोप केले आहेत. घोटाळ्यांवरती पवार उत्तर का देत नाही असा सवाल त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तर पवार म्हणजे गुरु आहेत, मागच्या दारातून कारखाना खरेदी केला असे गंभीर आरोप त्यांनी अजित पवार यांच्यावर सुद्धा केलेत. किरीट सोमय्यांजवळ काही कागदपत्र कारखान्यासंदर्भातली हाती लागलेली आहेत आणि ही कागदपत्र ते राज्यपालांजवळ देणार असल्याचं सुद्धा त्यांनी याच पत्रकार परिषदेत नमूद केलं. तर या व्यवहारांमध्ये अनेक बडी नावं आहेत असा खुलासा सुद्धा किरीट सोमय्यांनी केलाय.